भारी बारिश, फिसलन भरी सड़कें जिससे फिसलते वाहन और जान मुट्ठी में लेकर उन सड़कों से गुजरते लोग। ये नज़ारा अमरावती के राजूरा में आम है, जिसके विरोध में अब प्रहार ने आंदोलन का रास्ता अपनाया है। भारी बारिश के चलते अमरावती के राजूरा स्थित तेजस विहार क्षेत्र में नागरिकों की जिंदगी मुश्किल में है। हर तरफ कीचड़ और जलभराव से लोग परेशान हैं। फिसलन भरी सड़कों से दुर्घटनाओं में इजाफा हुआ है। ये रास्ता बच्चों के स्कूल जाने का मुख्य मार्ग होने के कारण अभिभावक हर वक्त आशंका से घिरे रहते हैं। वहीं दूसरी ओर क्षेत्र में तेंदुओं की मौजूदगी ने नागरिकों की चिंता और भी बढ़ा दी है। इस गंभीर स्थिति को देखते हुए प्रहार संगठन स्थानीय लोगों के साथ सड़क पर उतर आया। प्रहार महानगर प्रमुख बंटी राम टेके छोटू महाराज के नेतृत्व में जिला परिषद कार्यालय के बाहर प्रदर्शन किया गया। प्रहार ने समस्या के जल्द समाधान की मांग की है। मांग पूरी नहीं होने पर तीव्र आंदोलन की चेतावनी भी दी गई। आज जिल्हा परिषद सीओ मॅडमला तेजस विहार म्हणून एक परिसर आहे अमरावतीच्या क्षेत्रामध्ये, त्या इतका खराब रस्ते झालेले आहे, इतके खतरनाक चिखलामध्ये जर तुम्ही चालले का 100% तिथं कुणी पडत आहे। सायकलही चालत नाही आहे, टू व्हीलर चालत नाही आहे, लेकराच्या शाळेत जायचे प्रॉब्लेम होऊ राहिले, घराच्या बाहेर निघायचे प्रॉब्लेम होऊ राहिले, रस्ता नाही, मुरुम नाही, काहीच नाही, इतके हाल आहे। अन्न वस्त्र निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहे, या पूर्ण करण्यासाठी हे शासन हे फेल्युअर झाला आहे। आज जर त्यांनी तिथे मुरुम टाकला नाही, रस्त्याचं काम चालू केलं नाही तर 100% 8 दिवसात या मॅडमच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलं जाईल। मी उषा मिलिंद बनसोड बोलत आहे। आम्ही तेजस विहारमधून आलेला आहे। आमच्याकडे रस्ते नाही आहे, खूप खड्डे पडलेले आहेत। त्या रस्त्यावर मुरुम टाकायला सुद्धा सरपंच आमच्याकडे येत नाही आहे। आम्ही वारंवार त्यांच्याकडे जाऊन विनंती करत आहे की आमच्याकडे मुरुम टाका, पण ते मुरुम टाकायला तर दूर यायला पण तयार नाही आहे की आमच्या रस्त्यामुळे काय प्रॉब्लेम चालू आहे। त्यांनी मोठे मोठे दगड आणून मोठी विनंती केल्यानंतर आमच्याकडे मुरुमाचे मोठे मोठे दगड आणून टाकलेले आहेत। त्या दगडांमुळे आम्ही पायी पण जाऊ शकत नाही आहे। आमच्याकडे कोणी पेशंट असलं तर त्यांना पकडून न्यावं लागतं, जसे काही मेलेले म्हणजे लोक जसे पकडून नेतात, म्हणजे सगळे 4 लोक मिळून असं जसं पकडून नेते तसं आम्हाला पेशंटला पकडून न्यावं लागते आणि रस्त्यापर्यंत आणून मग त्यांना गाडीमध्ये टाकावं लागते। आम्ही पायी जाऊ शकू, आमच्या 2 व्हीलर जाऊ शकू, अशा पद्धतीचा तरी रस्ता करून द्या। म्हणजे आम्ही पण नॉर्मल नागरिक आहो या म्हणजे इथले, तर आम्हाला पण त्याच सोयी देण्यात याव्या ज्या नॉर्मल लोकांना मिळते। आमची एवढीच अपेक्षा आहे की आमच्या रस्त्यांवर मुरुम आणून टाका, आमचे रस्ते व्यवस्थित झाले तर आम्ही जाऊ शकू, आमच्या मुलांना आम्ही शाळेत व्यवस्थित पोहोचवू शकू। आणि जे हे आहे रस्ते आहे त्याच्यावर आम्हाला लाईट लावून देण्यात यावे। लाईट नसल्यामुळे आमच्याकडे बिबट्यांचा एवढा वावर आहे की बिबट्यांमुळे पण आम्ही एवढे त्रस्त झालेले आहे सगळे की आम्हाला 4 वाजले 5 वाजले की बाहेर निघता येत नाही। बिलकुल कोणतेही महत्त्वाचे कामं असले तर 4च्या अंदर करून घ्यावं लागते। 5 वाजतापासून आमच्याकडे बिबट्या येऊन बसते। मग आम्ही कसं करायचं आणि काय करायचं याच्यासाठी आम्ही खूप लोकांकडे म्हणजे नेत्यांकडे, अधिकाऱ्यांकडे सगळीकडे जाऊन चुकलेलं आहे। आता शेवटी सार्वजनिक विभागाकडे पण गेलेलं आहे, पण आम्हाला कुठूनच मदत मिळत नाही आहे, म्हणून आम्ही त्रस्त होऊन इथे आलेलो आहे। सगळ्या पूर्ण सोयी आम्हाला, ज्या लाईट, आम्हाला बिबट्यांपासून पण सुरक्षा पाहिजे आहे आणि आमचे रस्ते पाहिजे आहे आणि आमच्याकडे पाण्याचे हे पण पाणी पण नाही आहे। आम्ही सगळं आमच्या याच्यावर करत आहे। आम्ही पण नागरिक आहो, आम नागरिक, जे आम्हाला आम नागरिकला ज्या सोयी भेटतात त्या आम्हाला भेटावे एवढीच आमची विनंती।